नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 15 सुख वर्ग. आम्ही वैऱ्यांमध्ये अवैरी राहून सुखपूर्वक जगतो. आम्ही वैर करणाऱ्या माणसात अवैरी राहून विहरतो. वैराने वैर शांत होत नाही. आम्ही भयभीत लोकांमध्ये भयरहित राहून सुखपूर्वक जगतो. आम्ही भयभीत लोकांमध्ये भयरहित विहरतो. भयरहित राहून स्वास्थ्य सांभाळावे. आम्ही उत्सुक अथवा आसक्त लोकांमध्ये अनासक्त राहून सुखपूर्वक जगतो. आम्ही उत्सुक लोकांमध्ये अनासक्त विहरतो. आसक्त मनुष्याने अनासक्त राहावे. ज्याच्याजवळ काहीच नाही असे आम्ही आहो. किती सुखपूर्वक जगतो. प्रकाशमान देवाप्रमाणे आम्ही प्रीतीवर जगणारे हो. द्रव्य भोजनापेक्षा प्रीती भोजनात सुख आहे. विजय द्वेष उत्पन्न करतो. पराजित दुःखाने झोप घेतो. जय पराजयाच्या पलीकडे गेलेला शांत पुरुष सुखाने झोप घेतो. जय पराजयाचा त्याग करावा. आसक्तीसारखी आग नाही. द्वेषासारखा मळ नाही. स्कंधासारखे दुःख नाही. शांतीपेक्षा मोठे सुख नाही. पंचस्कंदच दुःख आहे. भूक सर्वात मोठा रोग आहे. संस्कार सर्वात मोठे दुःख आहे. हे यथार्थपणे जाणून माणसाने परम सुखदायक निर्वाण पद प्राप्त करावे. निर्वाण सर्वश्रेष्ठ सुख आहे. आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. संतोष सर्वात श्रेष्ठ धन आहे. विश्वास सर्वात श्रेष्ठ मित्र आहे आणि निर्वाण सर्वात श्रेष्ठ सुख आहे. आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. एकांताचा आणि शांतीचा रस पिऊन माणूस निर्भय होतो आणि धम्माचा प्रीतिरस पिऊन तो निष्पाप होतो. धम्मचारी निष्पाप होतो. उत्तम पुरुषाचे दर्शन चांगले असते. त्यांचा संग नेहमीच सुखदायी असतो. मूर्खाचे दर्शन न घेतल्याने माणूस सदैव सुखी असतो. सत्पुरुषाचे दर्शन सुखदायक आहे. मूर्खाच्या संगतीत राहणारा दीर्घकाळपर्यंत शोक करतो. मूर्खाचा सहवास नेहमीच दुःखदायक असतो. धीर पुरुषांचा सहवास बांधवांच्या सहवासाप्रमाणे सुखदायक असतो. मूर्खाची संगत दुःखदायक असते. आणि म्हणून माणसाने अशा धीर, ज्ञानी, बहुश्रुत, शीलवान, व्रतसंपन्न आणि बुद्धिमान सत्पुरुषाचे अनुकरण करावे. जसे चंद्र नक्षत्र पथाचे करतो. सत्पुरुषाचे अनुसरण करावे. या पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रिय वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.